करत का नाही? घाबरत का आहे? मॅम, मी नाही करू शकत स्टेजवर सर्वांसमोर लावणी परफॉर्म. का ग? काय झालं? मॅम, लावणी करायला मला भीती वाटते आणि माझ्या आईबाबांना जर कळालं की मी ॲन्युअलमध्ये लावणी परफॉर्म करते तर ते मला खूप ओरडतील आणि मी त्यांना सांगितलं नाहीये की मी लावणी करणार आहे आज. ओ हो, बस इतनी सी बात. ऐक, पहिले तर लावणीला घेऊन तुझ्या मनात जी शंका आहे त्याला संपव. मग तुझ्या आईबाबांनाही समजावून सांग. आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही लावणी. पण मॅम, ते मी कसे करू? चल, आज मी तुला पारंपरिक लावणी काय असते ते दाखवते. नमस्कार मंडळी. आनंद, दुःख, आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारची लोकनृत्य सादर केली जातात, पण लावणी नृत्य हे या नृत्यांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे. लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपरिक नृत्य प्रकार आहे. लावणी हा शब्द लावण्य ह्या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ सौंदर्य असा आहे. सामाजिक जीवनातील विविध पैलू जसं की राजकारण, धर्म, प्रेम, मनोरंजक स्वरूपात सादर करणे हा लावणीचा हेतू. लावणी नृत्य हे पारंपरिक गाणी आणि नृत्याचा मिलाप आहे. लावणीची सुरुवात कधी झाली याची नेमकी तारीख अद्याप अस्पष्ट असली तरी असं म्हटलं जातं की 18व्या आणि 19व्या शतकात जेव्हा महाराष्ट्रात हे युद्धग्रस्त राज्य होतं तेव्हा थकलेल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी याची सुरुवात झाली. अशी होत होती पेशव्यांच्या काळात लावणी. एवढंच नाही, आपल्या पेशव्यांच्या काळात आपले राजे, महाराजे व पेशवा या लावणी नर्तिकांना आपल्या सैन्यांचा हतियार बनवून मुघलांच्या दरबारात लावणी सादर करत आणि जेव्हा नर्तिका मुघलांसमोर आपली अदाकारी दाखवत असत त्याच वेळी आपल्या सैन्यांची एक तुकडी मुघलांच्या शाही महलात घुसून त्यांच्यावर आक्रमण करत. लावणी नर्तकांच्या नृत्यात मंत्रमुग्ध झालेल्या मुघलांना हे कळत नसायचे की पेशवा लावणी नर्तकांच्या आडमध्ये हे काम करत असेल. मॅम, ते कसे? चल, मी तुला याचंच एक उदाहरण दाखवते.
शपथ, पूर्वीच्या काळात पारंपरिक लावणी होत असेल, पण आजच्या काळात तर नाही होत ना? असे कसे नाही होत? आज पण खूप ठिकाणी पारंपरिक लावणी होते. हा, हे तर खरं आहे. आजच्या काळात हे प्रमाण थोडं कमी झालं आहे, परंतु आपण स्वतः बदल करून व दुसऱ्यांनाही पारंपरिक लावणी शिकवू शकतो. आपण लोकांमध्ये पारंपरिक लावणी पोहोचवू शकतो. पण काय ऐक, लावणी नुसतंच लोकांना मनोरंजन करण्यासाठी नसते. लावणी एक भाव आहे, एक कला आहे. लावणीचे अनेक प्रकारही आहेत. लावणी मनोरंजनासाठी तर आपण करतोच. जसे लावणी मनोरंजनासाठी होते, तसेच विविध प्रकारचे नृत्यही मनोरंजनासाठी होत असतात. जर लावणीमधील एक अतिशय सुंदर प्रकार मी तुला दाखवते. अशी लावणी जी भक्तिभावाने केली जाते आणि त्याला गवळण असेही म्हटले जाते. लावणी नाही, पारंपरिक लावणी. हो मॅम, पारंपरिक लावणी. एवढंच नव्हे तर जसं तुम्ही मला पारंपरिक लावणीबद्दल शिकवण दिली, तशी मी सुद्धा इतरांसमोर पारंपरिक लावणीची शिकवण देईन व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. चल मग, रेडी स्टेजवर जाण्यासाठी? हो मॅम. जगात हो भारी होती एक स्वारी, ढोलकी त्याची न्यारी दुनियेला प्यारी, कहाणी त्याची ही खरी खुरी सांगाया आलो की होणारी. रसिक हो धीर ठेवा तरी.
परत त्यांनी थोडं